भाजपचे विजय चौधरी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। क्लिपमध्ये एकनाथ खडसे रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय। खडसे हे भाजपवर टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रिपद का? क्लिपमध्ये विजय चौधरींकडून रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरींनी कमालीची शिवीगाळ केलेली आहे। चौधरींच्या शिवराळ भाषेवर मंत्री गिरीश महाजनही काही बोललेले नाहीत। पुढारी न्यूज या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस, तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। ऐकू नका, मी करतो बाबा गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन गंमत बघा। हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो। घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो। या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। एकनाथ खडसे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याविषयी रक्षा खडसेंविषयीची ही ऑडिओ क्लिप असल्याचं कळतंय। एकनाथ खडसेजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली आहे का? ऐकली असेल तर आपली प्रतिक्रिया काय? आवाज करा। मी ते क्लिप ऐकली आणि विजय चौधरीकडून इतक्या खालच्या स्तरावर त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे आणि शिवीगाळ करण्यात आलेले की त्यांना बोललेलं बरं। मला वाटतं भारतीय जनता पार्टीने अलीकडच्या कालखंडामध्ये नवीन माणसं जे घेतलेले आहेत ते कोणत्या संस्कृतीचे आहे, कोणत्या विचाराचे आहे हे यावरून दिसतंय। त्यांनी निवड रक्षा खडसे, एकनाथ खडसे वगैरे विषयी विधान केलं असं नाही, तर त्यांनी अनेकांविषयी असे विधान केले। म्हणजे इरा गावित, आमच्या सविता वाघ, भागवत कराड वगैरे बोलले आणि त्यामध्ये फार हास्यास्पद वर्तन त्यांनी केलेलं आहे। इरा गावितांनी त्यांच्या खटला सुद्धा दाखल केलाय, गुन्हा दाखल केलाय। इरा गावितांनी त्यांच्याविषयी असल्याचे वर्तन केलं म्हणून। आता ते भाजप कशा रीतीने चालले हे यावरून दिसतंय। आणि याच्यात विशेष असं आहे की मंत्र्यांनी त्याला दुजोरा दिल्यासारखं आहे। मंत्र्यांनी त्याला आवरलं कुठे? मंत्र्यांनी त्याला आवरायला पाहिजे, असं नको बोलू, तसं नको बोलू, हे बरोबर नाही, तसं बोलू म्हणतात। त्याच्या अप्रत्यक्ष दुजोरा त्यांनी दिलेला दिसतोय। नाही, मला प्रश्न हाच विचारायचा आहे एकनाथराव आपल्याला, की विजय चौधरी बोलले त्यावर तुम्ही टीका केली, ते आधीही बोललेले आहेत हेही तुम्ही म्हटलं। गिरीश महाजन ऐकून घेतायत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, त्यावर आपली प्रतिक्रिया हवी आहे। नाही, मी सांगितलं ना की महाजनाने असं ऐकून घेतल्यापेक्षा त्यांना त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे होतं किंवा असं बोलणं बरोबर नाहीये किंवा आवरायला पाहिजे होतं, बोलणं थांबवायला पाहिजे होतं। राजकारणात या पातळीची भाषा ऐकायला मिळते, आपली काय प्रतिक्रिया? म्हणजे ती ऑडिओ क्लिप ऐकताना ना साधारण 10-1 सेकंद सलग आम्हाला बीपच करावं लागले, ऐकण्याजोगीच नाहीये ती ऑडिओ क्लिप। नाही, अजून तर तुम्ही 10 सेकंदच केलाय, त्याच्यापेक्षा त्यांनी चांगलं 43 सेकंदाची घाणेरडी भाषा वापरलेली आहे। पण ते ठीक आहे, आजचे भाजप कसे झाले याच्यावरून दिसत आहे। बरं, आता या सगळ्याच्या अनुषंगाने आपण काही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहात? मी नक्कीच त्याच्याविषयी सल्ला घेणार आहे, आमच्या वकिलाची सल्ला घेऊ। जसं हिना गावितांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, ती अॅट्रॉसिटीची दाखल केली, माझ्या विरुद्ध वाईट बोलले म्हणून केली, तसंच आम्ही तपासून बघू याच्या जबाबामध्ये काही करता येईल का। आणि ही जी क्लिप आहे, अशा अनेक क्लिप माझ्याकडे आता पोहोचल्या आहेत, त्या क्लिप मी तपासून पाहतो आणि भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवतो। या सर्व क्लिप विजय चौधरींच्याच आहेत? सर्व क्लिप विजय चौधरीच्या आहे, वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोलल्याच्या। बरं, आणखी ज्या व्यक्तींशी बोललेत ते सुद्धा असे गिरीश महाजनांसारखे बडे नेते आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, कोण आहेत इतर व्यक्ती? खासदार आहेत, सविता वाघ, खासदार आहेत हिना गावित,
हा नाही नाही, ज्यांच्याशी संवाद साधलाय विजय चौधरींचा हा ऑडिओ क्लिप गिरीश महाजनांशी बोलताना आहे असं समजतंय. समोरची व्यक्ती कोण आहे बाकीच्या ऑडिओ क्लिप्स मध्ये, हा प्रश्न आहे. नाही म्हणजे ते आत्ता माझ्याकडे आलेले क्लिप मी तपासत येईल. बर बर, धन्यवाद एकनाथ खडसेजी, तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली ती यासाठी. आपण पुन्हा एकदा ती ऑडिओ क्लिप ऐकूया. त्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय संभाषण झालंय आणि किती प्रमाणात शिवीगाळ करण्यात आलेली आहे आपण पुन्हा ऐकूया. हॅलो, या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो. आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. हा, तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काहीच नका, मी करतो बाबा आता. गंमत पहा. दरवेळेस काही ना काही घेऊन गंमत बघा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो. पण फोटो दाखवतो तुझ्या फोटो 10 लोक फोटो नाही कसं सगळे देतात फोटोचे. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. बरोबर. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ. कसं काय झालं असं? एका घरामध्ये ती पण, एका घरात त्याची ती खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो. जी भाऊ. आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो त्या विरोधात. करतो तसं करतो. उठावून आता जी भाऊ. जेवण करतो, विमान पकडायचं 10 मिनिट.